झाले? आज गावची जत्रा म्हणून याच गावाला माहिती आज देवाची काठी निघत काठीचं घुंगरू वाजत्या आणि प्रत्येकाच्या दारामोर काठी त्याचवल्या जाईल. पण देवाची काठी आपल्या घरामोर नाही येणार. हवं आहे ना मग कशा उत्तरात आता आपल्या घरासाठी या त्रास नाही घेण्याचा तर कोणी घेण्याचा. मला 15 वर्ष झाली लग्नाला. लगीन झालं आणि वर्षातच आणशी जन्मली. त्याच्या पाठीवर गेलं त्याच्या पाठीवर इंधन झालं. 15 वर्ष कशी उडून गेली कळालंच नाही बघ. खरंच बिगर देवळाला माझी बिगर शोभा नाही. आई गेली बाण लगीन लावून दिलं तुझ्याशी. आईची जागा तुझ्या ज्या वस्तूवर हात फिरवला ती वस्तू सोन्याची दिसायला लागली. ती मातीची मडकी गाठी मागच्या जन्मीचं पुण्याच म्हणून तुझ्यासारखी बायको पार्वतीचा अवतार आहेस तू. आणि माझ्या राशीच्या घरामुळे रांगोळी काढायची गरज कशी तुझ्या परी चांगली ना. बरं नाही तू कुठला बरी आता ते बी नाही समजलं. आणि मग औक्ष ही बी एक रांगोळीच आहे. पण ती कुठल्या नक्षीने काढायची ही माणसाच्या हाती असते. आणि त्यात रंगभरती आपलं कर्म आपले कर्म तुम्ही तुझ्या आवडीनेच रंग. बघ 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 कसं उठून दिसायला लागले. अशा हसायला लागली ना तर अभिमानानं छाती भरून येते बघ माझी. एवढं कौतिक कशा पाहिलं. अगं तू चुलरी कोण बरोबर सांभाळस माझं दुःख दरिद्री कवाच बाहेर दिसायला दिली नाहीस. अंगावर दागिना घातला नाही. कवा रुसली नाहीस का फुगली नाहीस. किती माया लावतेस ना. हरण ही माया रोज माझा दागिना आहे आणि तो मी जपून ठेवलाय इथं माझ्या काळजात. कुणाला दिसायला नको. इकडे काय करतो तिकडे गावात तर गावकरी गुलाल रंगपंचमी साजरी करतात. देवाच्या काठीवर नवस बोल मागणं माग सारं काही देतं देव. पण देवाची काठी आपल्या घरामोर नाही येणार. येणार मुळप्पा. अरे देवाची काठी तुमच्या दारी येणार. अरे गावकरी काठी नाचवत येणार. देव तुझ्या दारी येणार. काय सांगता काय देवप्पा. पावला रे पावला माझा बोला शंकर पावला. आता येऊ दे देवाची काठी माझ्या घरामोर. अशी आरुळी ठोकून नाचवतो हा बोला शंकर उठून नाचायला लागला पाहिजे. आणि असा गुलाल उधळतो आकाशात का आकाशातल्या देवांच्या माती मळवट भरला पाहिजे. आणि शेरगीरचे इंदर इतकं सुख आणि इतका आनंद कवाच गावला नव्हता रा आयुष्यात. कवाच गावला नव्हता. अरे मुळप्पा हे जे आहे ना हे सगळं तुझी गावसेवा आणि तुझी देवपूजा या तुझ्या श्रद्धेचं फळ आहे. आमच्या 17 पिढ्या या संशयात चढवून राहत झाल्या. कळलं कानाला देवाचं गजर आणि डोळ्यानं देवावर उधळलेला गुलाल बघत आलं. पण
आज या माझ्या समसनातल्या घरावर 16 देवाची काठी येते. बस बस झाला आता औक्ष. आता देवा तुझ्या पायीनं या ग्रामकोंदूरच्या घरावर देवाची काठी येते. मला माझ्या मंडळीला माझ्या लेखा लेकीला भेटाया. बस बस झाला आता उच्च. आता देवा मला बरं दे देवा. ए बाप, एवढ्या लवकर मराठी बात करायची नाही. अरे देवाची काठी येते ना आपल्या घरावर. चल बस इकडं. पण हे झालं कसं? गावकरी मानलं कसं? आता आज महाशिवरात्रीच्या दिवशी गावात मामलेदार साहेब आणि रावसाहेब आले भगवान शंकराची पूजा करायला एकादशी निमित्त. तेव्हा मी त्यांना सांगितलं, म्हटलं साहेब, हा तुळप्पा ग्रामकोंदूर कित्येक वर्षापासून या स्मशानात राहतो. या भगवान शंकरासोबत आपल्या कुटुंबियांना घेऊन राहतो. तो गावाची देवाची पूजा करतो आणि गावातल्या प्रत्येक घरासमोर काठी नाचवली जाते. मग तुळप्पाच्या घरासमोर का नाही? हा तुझा भाव का? मग मामलेदार साहेबांनी लगेच ऑर्डर दिली, तुळप्पाच्या घरासमोर काठी नाचवण्यात यावी. अरे अरे त्या सुभानरावच्या घरासमोर काठी नाचवून झाली ना की सगळी गावकरी मंडळी इथे येणार आहेत काठी घेऊन. नका बाबा, नका. आमच्यासाठी त्या सुभानरावासोबत वैभव करू नका. आमच्या घराशी देवाची काठी आली नाही तरी चालत. नका. जमाय असं काय बोलतात? अहो, आम्हाला जमीन घेऊन येण्यासाठी नुसता अर्ज लिहून असतो तो त्याला जाळला. आता तर देवाची काठी आणतात आहे. नका. हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे. तुम्ही फक्त काठी घ्यायची. देवाप्पा, आमच्यामुळं तुम्हाला त्रास झालाय. आता आणखी त्रास नका. तुम्ही आम्हाला घर मिळून देणार होता, जमीन मिळून देणार होता, पण ते सुभानरावाला बघवलं नाही. एवढी मेहनत केली होती ती सगळी फुकट गेली. जे आपल्या नशिबात नसतं त्याच्यासाठी काहीच तोडायचं नसते. बरोबर आहे बाप तुझं. अरे पण आपली गावकरी जमीन भरणे सुभानराव स्वतःकडचं देणार होता काय? नाही, ते तुम्हाला सरकार बांधून देणार होतं. तरी बी तो हराम्या आडवा येत होता ना. अरे गावात सोडलेला वळू आहे तो. त्याला लोकांचं चांगलं झालेलं बघवत नाही. त्याला फक्त नासाडी करायला आवडतं. तुला पडून मरण हराम्या. झालं तुझं बोलू? आता ऐका. नदी काठची जागा आणि शेतीसाठी जमीन तुम्हाला मिळणार आहे. पण आमची तर सरपंचानं काढली. मग कसं काय घरात जमीन लावलाय? अगं वेळे, अर्ज फाडला, जाळला म्हणून काय दुसरा अर्ज लिहिता येत नाही? म्हणजे दुसरा अर्ज? लिहिला देखील आणि त्यावर मामलेदार साहेबांची सही देखील घेतली आणि त्यात त्यांनी लिहिलं, नदी काठची जागा तुळप्पा ग्रामकोंदूरला द्यायला सरकारची काही हरकत नाही. पावला म्हणजे ती जागा आम्हाला मिळणार. अरे मिळणार काय? तुम्ही सगळे जण तिथं राहायला जायचं. किती पैशाचा योग आहे त्यांच्यासाठी. अगं वेळ, लोकांची सेवा करायची, गोरगरिबांना मदत करायची, हेच तर ग्रामसेवकाचं काम असते. हे मी फक्त प्रामाणिकपणे करतो एवढंच. हो, पण तुमचं आमच्या बोलण्याप्रमाणे वागणं ती राक्षसी गावकऱ्यांना नाही आवडलं. त्यांनी जावाय, तुमचे आशीर्वाद आणि तुमचं प्रेम जोपर्यंत माझ्या पाठीशी आहे ना, तोपर्यंत माझं कुणीही काहीही वाकड करू शकत नाही. जर का समजा चुकून माझं काही बरं वाईट झालं नाही असं काय बोलायचं.
अगं मला काही झालेलं नाही आहे. मग असं काय बोलतायसा? असं बंगाल नाही बोलायचं. अहो तुम्हाला आमचं बी आयुष्य दाखवू दे. मी जंगलाचं बघते. तुम्ही बसा. जेवल्याशिवाय जायचं नाही. चुकून माझं काही बरं वाईट झालं तर माझ्याच नाही, कुणाच्याही वड्यावरील पिंड तुम्ही खायचा नाही. हीच माझी शेवटची इच्छा. हा तुळप्पा धतरूना ग्राण कोंदरू शेवटचा स्मशान जोगी ठरला पाहिजे. अरे इंदर, माझ्या मनावरील पिंड कुणी खाल्लं तरी मला मुक्ती मिळणार नाही. हे अन्यायाचं अंधकारमय आकाश जोपर्यंत मोकळं होत नाही तोपर्यंत माझा आत्मा या आसमंतात भटकत राहील. इंदर, माझ्यानंतर ही जुलमी समाज रचना तुला उलटून टाकायचं. या जुनी रूढी परंपरा यांना सुरुंग लावून हे अन्यायाचं आकाश तुला मोकळं करायचं. पण तुमच्या मड्यावरचं पिंड खाल्लं नाही तर तुम्हाला मुक्ती गावल कशी? माझ्या मड्यावरील पिंड खाल्लं नाही तरच मला मुक्ती गावणार नाही. आजकाल तोर खावास असं झालं नाही. म्हणून मला ते आतापासून सुरू करायचं आहे. माणूस मेला का त्याच्या माड्यावर पिंड ठेवलंच पाहिजे. ही प्रथा पिढ्यान पिढ्या चालत आलेली आहे. अरे हीच तर प्रथा मला बंद करायची आहे. आणि हो, सुरुवात तुमच्यापासून करायची आहे. नाही बिप्पा, ही प्रथा मी नाही मोडू शकत. काय म्हटलं तू? ही प्रथा मोडू शकत नाही? मला एक सांग, ही प्रथा कोणी सुरू केली? माणसांनीच ना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती तुमच्यावर का लादली गेली? हो, बोल ना, का लादली गेली? कारण तुम्ही बेसहारा, अशिक्षित, उपेक्षित आहात. अरे ही प्रथा तो सुभानराव आणि बाकी समाजावर का नाही? कारण ही प्रथा खोटी आहे. खोटी कशी? हे नाही केलं तर माणसा जात नाही, स्वर्गात जात नाही. स्वर्गात जाणारा एकच पक्षी या पृथ्वी तलावावर आहे आणि तो म्हणजे कावळा. कावळा? हो, कावळा. ब्रह्मदेवाचा 12वा सुपुत्र कावळा. कावळा ब्रह्मदेवाचा मुलगा? अरे काहीतरीच काय सांगतो देवप्पा. अरे हसताय का? मी खरं तेच सांगतो. ब्रह्मदेवाचा 12वा पुत्र कावळा. म्हणजे ब्रह्मदेवाचा सुपुत्र मानव याने पृथ्वीवर दुसरा स्वर्ग निर्माण केला. आणि ही बातमी नारद मुनींनी तिथल्या ब्रह्मदेवाला आणि देवलोकांना सांगितली. मग ब्रह्मदेव तिथल्या सर्व देवलोकांना घेऊन वेषांतर करून पृथ्वी तलावर आला. आणि इथलं यांत्रिक युग पाहून ते सगळे मोहित झाले. पूर्ण पृथ्वी फिरल्याने त्यांचं शरीर मलिन झालं. म्हणून स्वर्गात जाण्यापूर्वी सर्व देव लोक ब्रह्मपुत्रा नदीत आंघोळीला बसले. आणि ब्रह्मदेवाने स्वतःच्या अंगावरील मळ काढला आणि तो एका दगडावर ठेवला. आणि सर्व देव स्वर्गात निघून गेले. आणि त्या दगडावर ठेवलेल्या मळाच्या गोळ्यापासून एक पक्षी तयार झाला. तो पक्षी म्हणजेच कावळा, काक पक्षी. तो पक्षी ब्रह्मदेवाच्या शरीरापासून तयार झालेला असल्यामुळे आणि ब्रह्मदेवाचा पुत्र असल्यामुळे प्रत्यक्ष स्वर्गात जाऊ शकतो, तिथल्या आत्म्यांशी बोलू शकतो, त्यांना घराणी सांगू शकतो आणि त्यांची घराणी ऐकू शकतो. म्हणजे आपण पिंड खाऊन आत्म्याला मुक्ती मिळवून देतो, तर हे खोटं आहे तर? हो, अरे हे सगळं खोटं आहे.
कोणताही जिवंत मनुष्य प्रत्यक्ष स्वर्गात जाऊ शकत नाही. हे काम फक्त कावळाच करू शकतो. अरे हे काय झालं? तुला पण गिरजा माय पाणी आण. कोठा आहे? अरे तिथं पाणी घे. गिरजामाय आणखी आपण याला दवाखान्यात घेऊन जाऊ आणि दवाखान्यात गेल्यावर कदाचित हा बराही होईल, पण तिथून आल्यानंतर परत या स्मशानात काम करायला लागेल आणि परत मग तर ऐका, आपण याला दवाखान्यात घेऊन जाऊ, परंतु दवाखान्यातून तुम्ही इथं यायचं नाही. तुम्ही सरळ तुमच्या नवीन घरी नदीकाठच्या घरी राहायला जायचं. अरे नवीन घर नवीन जागा कुठं आहे? अरे यांना राहण्यासाठी नवीन जागा मिळवून दिली आहे मी नदीकाठ. नदी काठी राहायला गेल्यावर या संशोधनाची कामं कोणी करायची? माणूस मेल्यावर त्याच्यासाठी सरळ नसायचं, त्याला जाळायचं, त्याचं मड्यावरचं पिंड खायचं, त्याच्या अस्थी गोळा करायच्या, त्याचं सरळ सारवायचं. ही कामं कोण करणार? का? माणूस जन्माला आल्यानंतर त्याचं मुंज, बारस, लग्न यासाठी या लोकांची गरज नाही. मग मड्यावरील पिंड खाण्यासाठी आणि माणूस जाळण्यासाठी हीच लोक का रे? गावगाडा हाय यो बापदाद्यापासून चालत आलेल्या आहेत या रूढी परंपरा. अरे पण या रूढी परंपरामुळेच आज हा तुळप्पा मरायला टेकला आहे. त्याच्या मृत्यूला जबाबदार कोण आहे? यानंतर हे लोक मळ्यावरील पिंड खाणार नाही. हो, आम्ही पिंड खाणार नाही. बाप्पा हे तुम्ही चांगलं करत नाही. जिवंत माणसांना तुम्ही जिवंतपणे जिवे मारता, हे काय चांगलं करताय? आग लावताय तुम्ही गावकऱ्यांना समजावून जोग्यात. हे बघा, माणसाचा जीव वाचवणं म्हणजे आग लावणं असेल ना, तर ही आग मी लावतोय. काय करायचं ते करून घे. या आगीत जळून टाकीला. अरे बघूया कोण जळतंय ते. बाप्पा गाठ सुभाषराव हैबतराव आडखिंडीकर सरपंचाची हाय. त्या सरपंचाला ना चांगलं ओळखतोय. गावकीचे पैसे खाणारा कुत्रा आहे साला, कुत्रा. हो, गावकीचे पैसे. तुमच्या शाळेसमोर खड्डे पडले होते ना, तिथला रस्ता करून घ्यायला मी 25,000 रुपये सरकारकडनं मंजूर करून घेतले आणि हा कॉन्ट्रॅक्ट इतर कोणाला द्यायच्या ऐवजी सुभाषरावांनी स्वतःकडे ठेवला. वर्ष झालं काम नाही झालं, म्हणून मी त्याला विचारायला गेलो तर मला म्हणतो कसा, हा काय बुजवला खड्डा आणि झाला रस्ता तयार. या असलं काय बरी सांगून सुभाषराव विरुद्ध माणसं भडकावतोस तू. अरे जाऊन सांग त्याला, त्याच्या प्रत्येक कृत्याचा पर्दाफाश करणार आहे मी. बाप्पा या आडखिंडीच्या मातीत राहून त्या मातीतल्या माणसाची गद्दारी करतो हाईस. सुभाषराव हैबतराव आडखिंडीकराव उरटला हाईस. तो तुला मातीत घातल्या बघा राहणार नाही. पुढ्या सरळ रस्ता घे. त्याला सरपंच क्रॉसिंग केलंय, क्रॉसिंग. अहो जाऊ द्या हो आळप्पा, द्या त्यांचं बोलणं सोडून. तसं फार काय वाईट सांगितलं ना त्यांनी. वाईट नाही, चांगलं सांगितलं. पण ते जादा चांगलं सांगितलं आणि तेच जादा चांगलं जादा वाईट असतं. जातो आता काठी नाही येणार, तिरडी येईल दिसती. या बिवापण लहान घ्यायचं मळ घेऊन या. तिरडी येईल दिसती. पिंडदार कर. जातो. जा, तुझ्या असल्या धमक्यांना मी घाबरत नाही.
काय करायचं आहे ना ते करून घे. चल निघितून. तुला हे बघ इंद्र, आपण याला दवाखान्यात घेऊन जाऊ हा, आणि तू तिथंच थांब. हो हो, आणि हे बघ, आपण दवाखान्यातून तू इथली कामं राहावं आणि तू दवाखान्यात ये. आणि निर्जम आहे, दवाखान्यातून आपण इथं यायचं नाही हं? आपण सरळ नव्या घरी जायचं. मी दवाखान्यातून आपल्या नवीन घरी नदीकाठच्या जागी जातो आणि तिथल्या जागेची पाहणी करतो आणि तिथून मग मी गावात जाऊन देवाची काठी आणतो. हं? तुम्ही सांगा. काळजी घ्या.